नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. वाड्यात विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन. वाडा तालुक्यातील बेरोजगार कामगार, शेतमजूर, शेतकरी, विद्यार्थी व सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागण्यासाठी वाडा पंचायत समिती कार्यालयासमोर कालपासूनच धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. लोकशाहीवादी युवा महासंघ, अखिल भारतीय किसान सभा, अखिल भारतीय जनवादी महिला संघटनांनी एकत्र येऊन गोदावर शामराव परुळेकर भवन, हिरोली फाटा येथून वाडा शहरात रॅली काढली. त्यानंतर पंचायत समितीवर धडक देऊन धरणे आंदोलन चालू केले. सरकारच्या ढिसाळ धोरणाच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा करण्यात आल्या. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे धरणे आंदोलन सुरूच राहणार असा इशारा यावेळी आंदोलकांनी प्रशासनाला दिला. वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी वाडा ब्युरो किरण दुपारे. दादा, आपण इथं आंदोलन करतो, आपल्या प्रमुख मागण्या काय आहेत? साहेब, आमच्या मागण्या प्रमुख म्हणजे आज आमचा आंदोलनाचा DYFI या संघटनेकडून जो मोर्चाचे आयोजन आम्ही करून आजचा दुसरा दिवस आंदोलनाचा आहे. आणि या आंदोलनामध्ये आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की या पंचायत समिती कार्यालयाअंतर्गत जे पण काही प्रश्न आहेत, मग पाण्यासंदर्भात, नलपाणी योजना, रस्त्यांसंदर्भात काही एमआरजीएसचे रस्ते असतील किंवा बांधकाम विभागाकडून जे रस्ते झालेले नाहीत त्या संदर्भात आमच्या मागण्या आहेत. तसेच आम्ही घरकुल योजनेच्या संदर्भात सांगायचं झालं तर आमचं 1,20,000 रुपयाचं घरकुल शासन आम्हाला देतं, परंतु या महागाईच्या काळामध्ये 1,20,000च्या घरकुलाच्या निधीमध्ये आमचे घर पूर्ण होत नाही. म्हणून आमची एक रास्त मागणी आहे की आम्हाला 2.5 लाख रुपये मिळावेत, घरकुलाचे 2.5 लाख मिळावेत आणि आम्ही त्या 2.5 लाखांमध्ये आम्ही तसं घर आम्हाला बांधता येईल. आणि तसेच काही ग्रामसेवक लोक ग्रामपंचायतींमध्ये काही वारंवार आमच्या लोकांना काही कामांसंदर्भात फेऱ्या माराव्या लागतात, परंतु ते ग्रामपंचायतमध्ये मिळत नाहीत. ते सांगतात की आम्हाला हे काम आहे, ते प्रशिक्षण आहे, असे टाळाटाळ करतात. त्याच्यामुळं आमची ती सुद्धा मागणी आहे की ग्रामसेवक लोकांसाठी ग्रामपंचायतमध्ये बायोमेट्रिक मशीन बसवायला पाहिजे. तसेच रोजगार सेवक आहेत, ते रोजगार सेवकांना कायमस्वरूपी त्यांनी कामामध्ये करून घ्यायला पाहिजे, अशी पण मागणी आहे. तसेच त्यांना रोजगार हमीसारखी कामं करायला लागतात, तर त्या रोजगार हमीच्या कामं करण्यासाठी जी ऑनलाईन सिस्टम केलेली आहे त्याच्यामध्ये आमच्या लोकांना काही मोबाईलला त्यांच्या रेंज नसल्यामुळं तिथे आमची नावं कपात होतात, नावं कमी होतात. तर ती ऑनलाईन सिस्टीम नसून ते आम्हाला ऑफलाईननी कामं करायला पाहिजेत, अशी पण मागणी आहे. तसेच जे रोजगार सेवक आमच्याकडे लोकांची कामं करतात त्यांना सरकारी याच्याकडून त्यांना विमासुद्धा पाहिजे आणि त्यांचं जे मानधन मिळतं ते त्यांच्या खात्यात डायरेक्ट जमा झालं पाहिजे, अशा आमच्या मागण्या आहेत. तसेच जे याच्या आपल्या सरकारी दवाखान्याच्या संदर्भात सांगायचं झालं तर आमचं अशी मागणी आहे की जवळजवळ 100 बेडचं तिथे हे झालं पाहिजे हॉस्पिटलमध्ये. 100 बेडचं ग्रामीण रुग्णालय झालं पाहिजे.